ब्रेक नंतर आफ्टरनून फोकस मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। वर्धा जिल्ह्यात मागील काळात बोगस बियाण्यांच्या अनेक घटना समोर आल्या असून यातून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। या गंभीर मुद्द्यावर आमदार राजेश बकाने यांनी मागील अधिवेशनात आवाज उठवत बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई आणि विशेष समिती स्थापन करण्याची मागणी केली होती। याची दखल घेत शासनाकडून आता या संदर्भात विशेष समितीची स्थापना करण्यात आली। या समितीत आमदार राजेश बकाने यांची निवड करण्यात आली असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस बियाण्यांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास आमदार बकाने यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन पोफळी यांनी। पाहूया। आपल्या सोबत बोलण्यासाठी आमदार राजेश बकाने भाऊ काय सांगाल? बोगस बियाणे संदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे आणि आपला सुद्धा त्यामध्ये समावेश आहे, काय याच्यातून? मागच्या वेळेस मी बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये लक्षवेधी लावली होती आणि त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की त्या बोगस बियाण्यांना आम्ही ब्लॅकलिस्टेड करू। त्यांनी केलं सुद्धा आणि बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये एक समिती स्थापन करू हे पण त्यांनी सांगितलं होतं। त्या समितीच्या संदर्भामध्ये कालच एकत्र आलं की नवीन ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रोसिजर अडॅप्ट करायला पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी ती प्रोसिजर अडॅप्ट करून या ठिकाणी समिती तयार होईल। या समितीमध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर कसा करावा या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांना सूचना करणार आहे आणि या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर झाल्यानंतर या ठिकाणी बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा दिलासा मिळेल याची 100% खात्री आम्हाला। नक्कीच या बोगस बियाण्यावर कंपन्यांवर कारवाई होणार आणि शेतकऱ्यांना याच्यापासून दिलासा मिळणार असल्याचं आमदार राजेश बकाने यांनी सांगितलं। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। आदित्य ठाकरेंनी आज नाशिकच्या तपोवनात भेट दिली आहे। नाशिकमधील पर्यावरण प्रेमींशी देखील आदित्य ठाकरेंनी संवाद साधलाय। तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे चांगलेच आक्रमक झाले। नैसर्गिक संसाधनं का नष्ट करतायत असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय। गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच गाजलाय। भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये आहे ते नष्ट करायला का निघालाय हा एक प्रश्न त्यांनी विचारावा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं काय? त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आता आमदार खासदार नगरसेवक असतील ते झाडं का कापतायत, ते आमचं भवितव्य का खराब करतायत? कोणी त्यांना विचारत नाही। बघा, जो आपला धर्म आहे त्याच्यात पंचमहाभूतांची पूजा व्हायची आणि तेच जर हे प्रदूषित करत असतील आणि कापायला निघाले असतील तर मग अजून काय? आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना, पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषणपासून मुक्त करायचं। हे पंचतत्वांनाच जर पूर्ण संपायला निघाले असतील तर मग हे कुठचा धर्म पाळतात? आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।